बातमी आहे नाशिकमधून। नाशकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर चर्चेत आलेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः राजसाहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या, बाळा दराडे आणि किरण गामणे यांनी बॅनर लावून ही विनंती केलेली आहे। ठाकरे बंधू युतीबाबत चर्चा सुरू असताना बॅनर सगळीकडे झळकायला लागलेले आहेत आणि ते बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं शहरभर हे बॅनर लावलेले आहेत। बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, जेव्हापासून या चर्चा सुरू झाल्यात उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या, तेव्हापासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण बॅनर्स पोस्टर्स लावलेले बघतोय। काय सांगाल, नाशकामध्ये काय घडतंय? सुवर्णा, नाशिकमध्ये देखील मनसे पदाधिकारी असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या त्याच भावना आहे की दोनही भावांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन सोबत राहावं, अशा प्रकारची मागणी जी आहे ती या सगळ्याच कार्यकर्त्यांची आहे। खरं तर हे सगळेच कार्यकर्ते एकेकाळी शिवसेनेत सोबत राहायचे, मात्र नंतरच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी जो स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्या राज ठाकरेंसोबत काही लोक गेले, काही उद्धव ठाकरेंसोबत राहिले। त्यामुळे एकेकाळी जे सोबत राहिलेले लोक आहेत तेच आता एकत्र येऊन ही मागणी करू लागलेले आहे की दोघंही भावांनी एकत्र यावे। त्याच अनुषंगाने नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीचे होर्डिंग लागलेले आहे। नाशिकमध्ये किरण गामणे नामक ज्या नगरसेविका आहे शिवसेना ठाकरे गटाचा, त्यांनी हा होर्डिंग जो आहे तो शिवसेना भवनाच्या समोर लावलेला आहे नाशिकच्या, आणि त्यांनी त्यावर स्पष्टपणे मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे की सन्मानपूर्वक निमंत्रण जे आहे ते द्यावं आणि एकत्रितरित्या या दोघाही भावांनी यावं। वाईट काळ जो पक्षाचा होता त्याही काळामध्ये आम्ही ठाकरे साहेबांसोबत होतो, आमच्यावरती अनेक प्रकारचे दबाव आणले गेले, आमिषे दाखवले गेले, मात्र असं असताना देखील आम्ही पक्ष सोडून गेलो नाही, पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो। मात्र आता वेळ आमची आहे, आमच्याकडनं काहीतरी मागण्याची आहे, तर आम्ही तुमच्याकडे जे मागतोय ते हेच आहे की तुम्ही दोघंही भावांनी एकत्र यावं, अशा प्रकारच्या भावना त्या होर्डिंगवर या लोकांनी व्यक्त केलेला आहे। त्यावरची जी त्यांनी शब्दांकन केलेलं आहे किंवा जे लिहिलेलं आहे ते देखील भावनिक साथ घालणार आहे। त्यामुळे आता होर्डिंगच्या माध्यमातून कार्यकर्ते जे आहेत ते आता या दोघंही भावांकडे एकत्र येण्याची मागणी करताना स्वर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की नक्की, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा रद्द झालेला आहे। सोलापुरात शिवमेळाव्याला ते हजेरी लावणार होते। दौरा रद्द झाल्याचं शिवसेना संपर्क प्रमुखांनी सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे हे सोलापूरला जाणार होते, त्यांचा सोलापूरचा दौरा होता, पण तो दौरा रद्द झालेला आहे। सोलापुरात शिवमेळाव्याला ते हजेरी लावणार होते, दौरा रद्द झालाय याची माहिती संपर्क प्रमुखांनी दिली, पण दौरा का रद्द झाला हे अजून समोर आलेलं नाही। त्याविषयी आपल्याला सविस्तर काही वेळामध्ये कळू शकेल। आता जी प्राथमिक माहिती मिळते ती अशी की सोलापुरामध्ये दौऱ्याला जाणार होते एकनाथ शिंदे, तो रद्द झाला। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांच्याशी बोलूया। वीरेंद्र, दौरा रद्द झालाय शिंदेंचा असं कळतंय, काय कारण, काय अपडेट? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झालाय आणि दौऱ्यामध्ये जे सांगितलेलं कारण आहे रद्द होण्याचं, अपरिहार्य कारणामुळे हा दौरा रद्द झालाय असं सांगितलं आहे। मात्र त्याचं नक्की कारण काय हे समजू शकलेलं नाहीये। स्वागत फलक होते एकनाथ शिंदेच्या दौऱ्याबाबतचे, त्याच्यामध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे फोटो पण गायब झालेले होते आणि आता अचानक दौरा रद्द झाला, त्यामुळे हे कारण गुलदस्त्यात आहे। मात्र त्याच्याला ही किनार आहे का, जे दोन बंधूंमध्ये काही बितुष्ट आलाय का अशी चर्चा होती आणि त्याच्यामध्ये हा दौरा रद्द झालाय। त्यामुळे आता या चर्चेला उदाहरण आलेलं आहे की नेमकं कशामुळे दौरा रद्द झालाय। नक्की, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। बातमी सोलापुरातून। सोलापुरातल्या शिवमेळाव्याच्या जाहिरातीतून माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा फोटो गायब आहे। तानाजी सावंत यांचे बंधू शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं, पण मेळाव्यानिमित्त लावलेल्या जाहिरातीतून तानाजी सावंत यांचा फोटो पूर्णपणे वगळण्यात आलाय। त्यामुळे सावंत बंधूंमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे। सोलापूरमध्ये शिवमेळावा होता ज्याला शिंदे जाणार होते, पण शिंदेंचं जाणं कॅन्सल झालं। पण त्यासाठीचा जो या मेळाव्यासाठीचा जो बॅनर आहे त्यातनं तानाजी सावंत हे माजी आरोग्यमंत्री गायब आहेत।
हे सगळं जे नियोजन केलंय ते तानाजी सावंतांच्या सख्या भावानेच केलंय, त्यामुळे या दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली. मनसेला डिवचणारे बॅनर लावण्यात आलेत. ही नव्हे भाजपची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर लावत मनसेला दिवसण्यात आलाय. शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात विरोध केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राज ठाकरेंना टोला लगावला होता. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही भाषा जोडते असा एक बॅनर शिवसेना भवन परिसरामध्ये भाजपने लावलेला आहे. चिल्लरपणा करून काय म्हणजे तुम्ही सत्तेतले पक्ष आहात, तुम्हाला सरकार चालवायचे आहे. सबका साथ सबका विकास ही तुमची स्लोगन आहे. बॅनरबाजी करून विकास साधला जाणार आहे किंवा मार्ग निघणार असेल असं जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर 1,000 बॅनर लावावेत त्यांनी, पण त्यातनं मार्ग निघणार आहे का? तुम्हाला मार्ग हा चर्चा करूनच काढावा लागतो लोकशाहीमध्ये. तुम्ही चर्चेला तयार होणार नाही आणि बॅनरबाजी करणं जर तुम्हाला वाटत असेल योग्य आहे तर त्यांनी ते करावं, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. बात करूया. दिवसभर चर्चा आहे, म्हणजे 2-3 दिवसांपासून खरं तर चर्चा आहे ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत या संदर्भातली. ही इच्छा महाराष्ट्राची आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काहींना कायमचं शेतात जावं लागेल असा घणाघाती टोला लगावला संजय राऊतांनी शिंदेंना. त्यांचं नाव न घेता हा टोला लगावण्यात आलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. तसंच हा ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे, आमच्या भावना स्वच्छ आणि निर्मळ आहेत असा टोलाही राऊतांनी लगावला. भूतकाळात न वळण्याचं आम्ही ठरवलंय. उद्धव ठाकरे हे भविष्याचा विचार करणारे नेते आहेत असंही ते म्हणाले. सकारात्मक दृष्टिकोन महाराष्ट्राकरता महत्त्वाचा आहे असंही ठामपणे संजय राऊतांनी सांगितलं. आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल. किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल, कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो. महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध कायम लढे दिलेले आहेत, हे विसरू नका. पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही. स्वतः उद्धव ठाकरे असेल, मी असेल, आमचे इतर माझे सहकारी असतील, प्रवक्ते आहेत खाली, तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही. आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये. भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे. भूतकाळात डोकावायचा नाही. जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना. याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे, आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये. मग उद्धवजींनी खाली संदेश दिले, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे, आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही.
चार भिंतीआड आपण बोलू शकतो, पण ज्याच्यामुळे हा जो एक नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही. त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे, बरं का. त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे. त्यांना हे नको आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आलंय. राज आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या व्यापक हिताकरता एकत्र येण्यास तयार आहेत. या बातमीनं देशाच्या राजकारणात खळबळ माजवून दिलेली आहे. या बातमीनं अनेकांना आनंद झाला, तसं अनेक जण पोटदुखीनं बेजारही झाले. शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बैमानी करणाऱ्यांना पंक्तीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी काय पुढे नेणार, हा साधा सरळ प्रश्न आहे. भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील. राजकारणामध्ये विष पिरण्याचंच काम त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा आणि त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका आहे. प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं, असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.